कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। महाड तालुक्यातील दाभोळ शाळेवरती अखेर मिळाला शिक्षक। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या चिंताजनक। रिफायनरी विरोधातील ग्रामस्थांचे गुन्हे 31 ऑगस्ट पर्यंत मागे घेणार। बार्शी प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। तर रिफायनरी प्रकल्पाला आमचा नेहमीच विरोध, अशोक वालम यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। रिफायनरीला समर्थन देणाऱ्यांचा अशोक वालम यांनी घेतला समाचार। खेडमधील उमेदच्या महिला कर्मचाऱ्यांनी बनवल्या मुख्यमंत्र्यांना 25,000 राख्या। उमेद विभागाला शासन सेवेत कायम करावे, उमेद महिला कर्मचाऱ्यांची मागणी। आणि 41वी राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा होणार औरंगाबादमध्ये। रत्नागिरीच्या त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिची 41वी राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील घटलेली पटसंख्या आणि शिक्षकांची कमतरता यामुळे अनेक शाळा आता बंद पडलेल्या आहेत। ही परिस्थिती आजही सुधारलेली दिसून येत नाही। त्यातच राजकीय नेत्यांची अनास्था आणि प्राथमिक शाळा इमारतींवरती केला जाणारा वारेमाप खर्च यामुळे शासनाचे लाखो रुपये सध्या वाया जात आहेत। महाड तालुक्यातील दाभोळ प्राथमिक शाळेवर गेली काही दिवसांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली होती। मात्र अन्य शाळेतील शिक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन शिकवण्याचे काम करावे असे सुचवण्यात आले। यामुळे या केंद्रातील शिक्षकांना दाभोळ शाळेवर 4-4 दिवसांची हजेरी लावावी लागली। 4 दिवस दाभोळ शाळेवर शिकवल्यानंतर हे शिक्षक मूळ शाळेवर रुजू होत होते। आमच्या शाळेत म्हणजे शिक्षक मिळायला पाहिजे अशी मागणी आम्ही पंचायत समितीला केली। आमच्या शाळेची खूप दुरवस्था झालेली आहे। मागणी काय केलेली पण ती कोण लक्ष नाही देत। दाभोळ गावातील नागरिकांनी शिक्षकांची मागणी केली होती। शिक्षक कमी असल्यामुळे या ठिकाणी अन्य शाळेतील शिक्षक नेमण्यात आले होते। आता नवीन शिक्षक मिळाल्याने या ठिकाणी असणारी गैरसोय दूर झाली असून या संदर्भात महाडचे तालुका शिक्षण अधिकारी यांनी माहिती दिली आहे। दाभोळ शाळा व्यवस्थापन समितीने बरेच वेळा मला फोन पण केले होते। मी जरा शब्द दिला होता की तुमच्याकडे शिक्षक 1-2 दिवसात पाठवतो, परंतु ते आले होते या ठिकाणी अर्ज घेऊन पण। आणि अर्ज घेऊन आल्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे परवा साधारण 8 तारखेला 7 तारखेलाच शिक्षक जाईल असं मी सांगितलं होतं। परंतु मला वाटतं आपणही त्या ठिकाणी पोचलात आणि त्या लोकांना त्या ठिकाणी शिक्षक नाही त्याबद्दल तुम्ही चर्चा त्यांनी केली, ती पण मला या ठिकाणी समजली। आणि म्हणून मग तात्काळ त्या ठिकाणी आज शिक्षक मी पाठवलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर दाभोळ शाळेमध्ये देखील सध्या फक्त 12 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या गावातील अंगणवाडी देखील शून्य संख्येची आहे। या शाळेच्या परिसरात सध्या बिकट अवस्था आहे। परिसर गवतांनी व्यापलेला असल्याने मुलांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालाय। याबाबत देखील शाळा व्यवस्थापन समिती नाराजी व्यक्त करताना दिसतेय। माझे कोकणसाठी उदय सावंत, रायगड। वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली। रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी 6 गोवंश गायींना गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर गोरक्षकांनी सापळा रचून त्यांना पकडलेला आहे। पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका या ठिकाणी या संशयित आरोपीला गाडीसहित पकडलं असून या 6 गायींना जीवदान देखील मिळालं आहे। या प्रकरणी संशयित आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचं कौतुक होत असून आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे। तसेच या घटनेबाबत 13 आरोपींच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलादपूर पोलीस सध्या करत आहेत। पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो तस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत। 10:30 वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून 7 ते 8 गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा हाणून पाडलेला आहे। तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत
आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्मृतीला सपोर्ट करतायत, पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो। राजापूर तहसीलदार यांच्या कक्षेत 70 चा दावा सुरू असून तो दावा न जुमानता तसेच कोणताही निर्णय झालेला नसून देखील जोर जबरदस्तीने जुना वाडा व वाड्यामध्ये असलेले साहित्य तसेच शेतीची अवजारे, बांधकामाचे चिरे, पॉवर टिलर त्याचप्रमाणे किमती झाडेही परस्पर तोडून नाहीशी करून पुरावा नष्ट करण्याचं काम संबंधित व्यक्तीने केलं असल्याची तक्रार राजापूर पोलीस ठाणे तसेच वन विभाग राजापूर यांच्याकडे करण्यात आलेली आहे। कुळ वहिवाटीने ताब्यात आलेली मालमत्ता विनापरवाना किमती झाडे तोडून अरेरावी व जोर जबरदस्ती करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असून सदाशिव सखाराम कांबळे यांनी या संदर्भात राजापूर पोलीस व वन विभाग राजापूर त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार राजापूर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून या संदर्भात योग्य तो न्याय मिळावा अशी विनंती देखील त्यांनी केलेली आहे। काय नाही ते मी वालेकरला कसं विचारलो साहेब ते मगाशी बोललो ना, हां बोला, कॉम्प्रोमाइज झालं का, ते काय बोललेच नाही मला। मग आपण कशाला विचारायचं, मग ते दोन्ही पण मग ह्याने जो मला फोन केला असता त्यावेळेला काय ते याचा अर्थ एकतर्फी निर्णय झाला, यांचं हे नाही म्हणून। हो, आधी 7-12चा उतारा असल्यामुळे ते हे करतात की म्हणजे सांगतात की ही आमची जागा आहे वस्तू। त्याने कॉन्ट्रॅक्ट आणला दुसरा झाडं तोडणारा, म्हणजे त्याच्याच थ्रूने झालं ते। आणि हे इथं वाडा होता सर्व, त्यातलं एवढं खापरी पण नाही ठेवला नाही काय घरवंद होतं। हा मग ते घर तिकडे घर त्या साईडला होतं का? म्हणजे 1956च्या अगोदरपासून माझ्या 55चा जन्म, पण त्याच्या अगोदर आजोबांचीच वयवाट होती इथे। म्हणजे एकूण परिस्थिती अशी आहे, 1956 पासून या ठिकाणी या जागेवरती ज्यांची वहिवाट आहे हे सदाशिव कांबळे म्हणून आहेत, यांची ही वहिवाट होती आणि या वहिवाटीमध्ये आत्तापर्यंत त्यांचं घर गोठा वगैरे इथे मौजूद होता आणि अचानकपणे यांचा ज्यावेळेस कोर्टामध्ये वाद सुरू होता त्या दरम्यान तारीख कोणती होती? 70 दावा तहसीलदार यांच्याकडे होता। जबरदस्ती ते आपली वहिवाट दाखवत आहेत। भले या जागेमध्ये सदाशिव कांबळे यांची वहिवाट असून देखील जगन्नाथ गणपत जाधव यांनी जबरदस्तीने हे संपूर्ण त्यांची जी वहिवाट असलेली जी जागा जी आहे आणि जो वाडा होता, कौलं होती, पाईप होते, हे सर्व जमीनदोस्त करून टाकलं आणि होत्याचं नव्हतं केलेलं आहे। वन विभागाने देखील कारवाई केलेली आहे असं प्रथमदर्शनीय दिसून येत आहे। सुधीर तायडे हे 7 वर्षापासून कोंकण अंगण सोसायटी येथे राहत असून 2021 पासून सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत। सोसायटीच्या बाजूला असलेली जागा सोसायटीच्या नावे होण्याकरता तायडे यांनी प्रयत्न केले असता वाद निर्माण झाले व सर्व प्रकरण न्यायालयात गेले। या संपूर्ण घटनेचा राग मनात धरून आरोपी हे फिर्यादी यांना केस मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत होते। फिर्यादी महाडच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना आरोपी यांनी त्यांच्या अंगावरती 4 चाकी गाडी घालण्याचा देखील प्रयत्न केला। तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून तू काय लायकीचा आहेस असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली व तुझा कायमचा बंदोबस्त करतो अशी धमकी देखील दिली। या प्रकरणी आरोपी देवेंद्र उर्फ बंटी जयसिंग शिंदे, योगेंद्र उर्फ मुन्ना जयसिंग शिंदे, बाळू दगडू पवार सर्व राहणार महाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथे अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सध्या महाड शहर पोलीस ठाणे करीत आहे। सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या सेवेकाळात माझ्यावरती आकसबुद्धीने आणि हेतुतः कारवाई करून सन 1981 मध्ये फक्त 325 रुपयांचा अपहरणानिमित्त फौजदारी गुन्हा दाखल केलाय। यानंतर निलंबनाच्या कालावधीत फरक व काळबद्ध पदोन्नतीचा लाभ अजून दिलेला नाही। याबाबत आपण 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे। याबाबत प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलेलं आहे अशी माहिती रत्नागिरी तालुक्यातील सवे येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक विलास काळे यांनी दिलेली आहे। याबाबत आपण न्यायालयात दावा दाखल केला होता। यावेळी आपल्याला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती। असे असताना सुद्धा जिल्हा परिषदेने आपल्यावरती हेतुपरस्पर ठपका ठेवत कारवाई केली। निलंबित कालावधीत फरक व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा यासाठी आपण अनेक वर्ष झगडत आहोत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं असं काळे यांचं म्हणणं आहे।
या प्रशासनाच्या विरोधात आपण 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार आहोत. याबाबत रीतसर निवेदन देखील दिलेलं आहे, असं देखील यावेळेला काळे यांनी सांगितलंय. कालमानानुसार मी 31 मार्च 2004 सेवानिवृत्त. माझ्या सेवा कालावधीमध्ये माझ्याकडून या याच्याबद्दल घेण्याबद्दल मला शिक्षा झाली, म्हणजे केस दाखल झाली होती. त्याचा निकाल कोर्टानं या याच्यात संबंधाचा काही दोष नाही अशा प्रकारचं कोर्टाचं निवेदन असूनही, कोर्टाचे ऑर्डर असूनही जिल्हा परिषदेनं त्या याचा कुठलाही विचार न करता माझा जो निलंबन कालावधी आहे तो रजा कालावधी म्हणून आणि ते कोर्टाच्या निकालाच्या आधी 8 महिने केला. हे प्रशासकीय याच्याप्रमाणे कोर्टाचा अवमान करणारा आहे हे त्यांना पटवून सांगूनही त्यांनी त्या विषयावर कधी आमच्याकडून म्हणजे दखल घेतली गेली नाही. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं खेड तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना 25,000 राख्या तयार करून पाठवण्यात आल्या. उमेद विभागाला शासन सेवेत नियमित करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीनं यावेळेला करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात उमेदच्या महिला उपस्थित होत्या. आम्ही महाराष्ट्रातून 1 कोटी राखे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पाठवण्याचं नियोजन आहे. त्यासाठी आम्ही महिलांकडून राख्या बनवण्याचं काम चालू आहे. मुख्यमंत्री महोदय किंवा हे जे शासन आहे, ह्या शासनाने महिलांसाठी अनेक योजना दिलेल्या आहेत. त्यामध्ये आता जी योजना आहे लाडकी बहीण, त्याचबरोबर आमच्या महिला बचत गटांसाठी त्यांनी RF 15,000चा 30,000 करून दिलेला आहे. व्याहारे पडून दिलेला आहे. त्याचप्रमाणे आमची एक मागणी आहे, त्यासाठी आम्ही 10 तारखेला आझाद मैदानामध्ये आंदोलन केलेलं होतं. आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शासनामध्ये समाविष्ट करून घ्यावे, डिपार्टमेंट आमचं कायमस्वरूपी करावं आणि यासाठी आमची कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यासाठी आम्ही त्यांना राखी पाठवत आहोत. मुख्यमंत्री महोदयांना आज राखी पाठवण्याचा आमचा एक आनंदाचा आज इथे कार्यक्रम आम्ही सादर केला की राखी स्वतः महिला हाताने बनवत आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि गेल्या जुलैमध्ये आम्ही 10 तारखेला आंदोलनाला मुंबईमध्ये आलो होतो. 4 दिवस पावसामध्ये होतो. तर बंधुराजांना आमची एकच कळकळीची विनंती आहे की आमच्या ह्या उमेद अभियानातील महिला बचत गटातील गरजू महिला आहेत तर त्यांना असं वाऱ्यावर सोडू नये, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, शिवाय आमच्या डिपार्टमेंटला पण परमनंट करावी अशी आमची बहिणींची मागणी आहे त्यांच्याकडे. तर मी कळकळीची अशी विनंती करते की त्याने ह्या आमच्या मागण्यांना मान्यता द्यावा आणि आमच्या बाबूरायांचा आमच्या पाठीवर असंच आशीर्वाद राहू दे. गेल्या वर्षी मुंबई गोवा महामार्गाची 1 लेन पूर्ण केलेली आहे. 14 छोटे मोठे पूल आहेत. ही सर्व कामे होण्यासाठी 1 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. या पुलांना जोडणारे रस्ते त्याच्याबरोबरच पूर्ण होतील. ज्या ठेकेदारांना ही काम नॅशनल हायवेने दिली होती ती कामे अपूर्ण राहिलेली आहेत. तर आता नवीन ठेकेदार नेमले गेलेत ते सुद्धा तसेच निघाले. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सर्व कामे चतुर्थीच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय. पाहुयात नेमकं काय म्हणाले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण. सर्वांना माहित आहे की 10 पॅकेजेस आहेत. त्या 10 पॅकेजेसमध्ये सर्व ठिकाणचं काम हे प्रगतीपथावरती आहे. गेल्या वेळेलाच आपण सिंगल लेन जी आहे ती सिंगल लेन कंप्लीट केलेली आहे. 2 पॅकेजेस जे आहेत ती तिथे ज्याला 0 पासून 42 किलोमीटरचं पहिल्या पॅकेजमधलं संपूर्ण काम जे आहे ते मॅक्स टू मॅक्स पूर्ण झालेलं आहे. 14 छोटे मोठे जे पूल्स आहेत त्या पुलाची कामं ही खरं तर आपल्याला तेव्हाही सांगितलं होतं आणि आजही ते सांगण्याचा प्रयत्न करतो की ही सर्व कामं होण्यासाठी लागणारा कालावधी पूल बांधण्यासाठी 1-2 वर्ष पूल बांधण्यासाठी लागत असतात. त्यामुळे त्याचे असणारे अप्रोच जे रस्ते आहेत
त्या ॲप्रोच रस्ते जे आहेत ते पुलाबरोबरच ते ॲप्रोच रस्ते असतात. त्यामुळे जवळजवळ या हायवेवरती असणारी 12 ते 14 किलोमीटर ही जी लांबी आहे, ही लांबी तीच असल्यामुळे त्या ठिकाणीचं काम हे बऱ्याच अंशी प्रलंबित आहे. परंतु पाऊस संपायच्या थोडीशी वाट पाहतोय. गणपतीच्या अगोदर त्या पुलाच्या बाजूने जे सर्व्हिस रोड जे आहेत ते सर्व्हिस रोड हे वाहतुकीसाठी आणि मोटरेबल गणपतीसाठी कसे व्हायला हवेत त्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आम्ही डिपार्टमेंट म्हणून नॅशनल हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या कामांना आता सुरुवात केली. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावरती असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी जिंदाल, फिनोलॅक्ससह RGPPL संदर्भात बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी RGPPL मधील कर्मचाऱ्यांचा 1 मे रोजी कामगार दिनाचा पगार कापण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना सुट्टीचा पगार मिळणार असल्याचं देखील यावेळेला मंत्री सामंत यांनी सांगितलंय. त्याच्यासाठी देखील बैठक झाली आणि सगळ्यात बैठक महत्वाची जी होती ती RGPPL साठी होती. रत्नागिरी दाभोळ प्रोजेक्ट जो आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना डिफरन्स देण्याचा जो विषय होता त्याच्यावर देखील त्या मॅनेजमेंटनं मान्यता दिलेली आहे. 1 मे हा दिवस सुट्टीचा असताना देखील त्यांनी सुट्टी घेतली म्हणून त्यांचे जे पैसे कट केलेले होते ते देण्याचा देखील आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. नॅशनल हायवेच्या संदर्भात मी स्वतः आता अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करायला जातोय. तेव्हा अनेक विकासात्मक गोष्टीबाबत आज आमची चर्चा झाली आणि त्याच्यातनं धोरणात्मक निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत. 5,000 प्रमुख जिल्ह्यातल्या महिलांसमोर त्यांच्या खात्यावर DBTनं 3,000 रुपये पाठवण्याचा जो कार्यक्रम राज्यस्तरावर होतोय तोच कार्यक्रम 17 तारखेला रत्नागिरीमध्ये होणार आहे. रिफायनरीला विरोध केल्याप्रकरणात बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांवरती दाखल असलेले राजकीय व सामाजिक स्वरूपातील गुन्हे 31 ऑगस्टपर्यंत मागे घेतले जाणार असून त्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच बारसूचा प्रकल्प हा लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल असं देखील त्यांनी यावेळेला स्पष्ट केलंय. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तर 31 ऑगस्टपर्यंतचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि SP साहेबांनी ती तात्काळ दखल घेऊन त्याच्यावरची कार्यवाही देखील सुरू केलेली आहे. आजच्या शिष्टमंडळामध्ये जसे सरपंच होते तसे बारसूच्या संदर्भातले देखील शिष्टमंडळातले लोक होती. अशोक पालम देखील होते. तिथं शासनाची भूमिका म्हणून मी स्पष्ट सांगितली जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, जी उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की चर्चा केल्याशिवाय कुठचाही प्रकल्प लादणार नाही ही पहिली जी भूमिका होती ती आजही आमची भूमिका आहे. बॉक्साईडच्या बाबतीतला आजचा निर्णय आम्ही ठाम घेतलेला आहे. ज्या ठिकाणी इकोसेन्सिटिव्ह झोन आहे, पश्चिम घाट आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीची कार्यवाही होऊ नये ही भूमिका प्रशासनाची लवकरात लवकर आम्ही केंद्र शासनाकडे मांडू. आणि बारसूच्या बाबतीतला देखील आम्ही निर्णय सांगितलेला आहे की तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठचंही पोलिसांचं बळ वापरून किंवा शासकीय ताकद वापरून कुठचाही प्रकल्प लादणार नाही हे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचं पालन तंतोतंत बारसूसाठी देखील केलं जाईल. कोकण प्रदूषणकारी प्रकल्प मुक्त असावं यासाठी आमचा कायम विरोध आहे. त्यामुळे राजापुरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला देखील आमचा विरोध राहिलेला आहे. अशा परिस्थितीत रिफायनरी आणण्यासाठी कुणी भाषा करत असेल वा कुणी आडवा येण्याच्या धमक्यांची वक्तव्य करत असतील तर त्यांनी कोकण उद्ध्वस्त करण्यासाठी लढावे व आम्ही कोकण वाचवण्यासाठी संघर्ष करणार असल्याचा इशारा बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे. की त्यांचं म्हणणं असं आहे की मग आम्ही गणपती जर 5 सप्टेंबरला तुम्ही जनसुनावणी लावताय आणि 7 सप्टेंबरला गणपती आहे, एकच दिवस मध्ये आहे, मग आम्ही कोकणात वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चाललेला आमचा जो उत्सव आहे धार्मिक गणपतीचा तो आम्ही करायचा की नाही, आमच्यावर का असं वारंवार अशी संकट लागत आहे. त्यापेक्षा आम्ही तिकडचे सगळे गाव मिळून आम्ही आपापल्या घरी गणपती बसवत नाही. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जे आहे मुंबईत मातोश्री बंगला तिथे येऊन आम्ही गणपती बसवतो सर्व मिळून. म्हणजे मुंबईकरांना जे गावाला येतात त्यांना गावाला यायची पण गरज नाही, आम्ही तिथेच गणपती बसवतो. आणि जिथपर्यंत बॉक्साईडची जनसुनावणी आणि प्रकल्प रद्द करत नाही तिथपर्यंत आम्ही गणपती उठवणार नाही. आम्ही तिथे रोज येऊन आरत्या करून तिथे जाऊ. तुम्हाला जे काय आमच्यावर कारवाई करायची ती करा. महाराष्ट्र राज्यातील फुले शाहू आंबेडकरी व अण्णाभाऊ विचारांवरती कार्यरत सुमारे 250 पक्ष
संघटना, संस्था व मंडळे यांनी एकत्र येऊन अनेक बैठकांद्वारे चिंतन करून संविधान जागर समिती महाराष्ट्राची स्थापना केलेली आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्याग्रह भूमी महाल ते चैत्यभूमी दादर मुंबई अशी संविधान जागर यात्रा 2024 शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी ऑगस्ट क्रांती दिनी सुरू झाली. ही यात्रा कणकवलीत 11 ऑगस्ट रोजी येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान प्रबोधन सभा होईल. त्याला अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे, माजी मंत्री राजकुमार बडोले, कोकण समन्वयक नितीन मोरे संविधान प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भाजपा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील फुले, शाहू, आंबेडकरी या विचारांची विचारवंत मंडळी एकत्र जमली आणि संविधान जागर समिती महाराष्ट्र अशा नावाने समिती निर्माण करून त्या समितीद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाड महाडची भूमी ते महाराष्ट्र परत चैत्यभूमी असा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा प्रत्येक जिल्ह्याचा करून त्या याच्यात भारत संविधान यात्रा या दरम्यान संविधानाच्या बाबतीत मार्गदर्शन करणार आहे. यासाठी एक निमंत्रक समिती स्थापन झाली. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात हरणे मुरुड कर्दे असा प्रवास करत बुरोंडी कोळठरेच्या दिशेने निघाले की वाटते किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे लाडगर. तिथले तामसतीर्थ प्रसिद्ध आहे कारण इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. दापोली तालुक्यातील या तामसतीर्थ लाडगर बीचवरती समुद्रातील डॉल्फिन मासा भरकटून किनाऱ्यावरती आला असता त्याला निसर्गप्रेमी संकेत सुधीर हेदुरकर यानं धाडस करून पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले. संकेत त्याच्या धाडसाबद्दल आणि कार्याबद्दल तालुकाभरातून कौतुक देखील केलं जात आहे. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या वतीनं घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत असून कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीनं कनिष्ठ महाविद्यालयापासून मुळे नाका, नगरपंचायत, बाजारपेठ ते परत कनिष्ठ महाविद्यालय अशी रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देखील दिल्या. रॅलीनंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राध्यापक पाटील NC यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनवॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्यूट, तिरंगा मेळा आदी उपक्रम सध्या राबवले जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी पंचायत समितीकडून शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अशा रायफल शूटिंग प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. रत्नागिरीचे प्रसिद्ध उद्योजक व राष्ट्रीय नेमबाज पुष्कराज इंगवले यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केलंय. रत्नागिरी पंचायत समिती व पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक पुष्कराज इंगवले यांनी रायफल शूटिंगचे विविध प्रकार, रायफल, पिस्तूलचे विविध प्रकार, त्यांची हाताळणी, देखभाल व नेमबाजीचं कौशल्य याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम सध्या राबवले जात आहेत. रत्नागिरी पंचायत समिती व पुष्कराज स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षण पंचायत समितीचे विष्णू पवार, केंद्रप्रमुख अरुण जाधव, विषय साधन व्यक्ती अश्विनी काणे, दीपाली जंगम व स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्वेसर्वा राजेश्वरी इंगवले, स्काउट मास्टर व एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. आगामी शालेय स्पर्धांच्या दृष्टीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रायफल शूटिंग या प्रशिक्षणाचा लाभ होणार असल्याचं पुष्कराज इंगवले यांनी सांगितलं असून ऑलिम्पिक धर्तीवरती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व बीड जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 34वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 25 ते 27 जुलै दरम्यान बीड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचं प्रतिनिधित्व रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लबची त्रिशा हिने 42 ते 44 या वजनी गटामध्ये त्रिशा, साक्षी, सचिन मयेकर हिने अतिशय उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावलंय. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या त्रिशा मयेकर हिची निवड आता 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान संभाजीनगर येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे.
त्रिशाने आतापर्यंत 8 राष्ट्रीय पदकं तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग देखील नोंदवलेला आहे. तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख महिला प्रशिक्षक आराध्या प्रशांत मकवाना यांचं त्रिशाला मोलाचं मार्गदर्शन देखील लाभलेलं आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण पेण शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारो आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वास वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वास वाघ म्हणाले की आदिवासी समाज हा विखुरलेला असताना त्याला एकसंघी करण्याचं काम या जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं केलं असून समाजाची ताकद पाहता तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असल्याने येणाऱ्या काळात समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून संघटना काम करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे. आज सर्व लोकांनी, पेण तालुक्यातील सर्व लोकांनी आणि आमच्या आदिवासी बांधवांनी सुद्धा शिस्तीचं पालन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करून दाखवला आणि आदिवासींचा चांगलेपणा यातून आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलेपणा दाखवून दिलेला आहे. कारण आदिवासींची या ठिकाणी एकजूट आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली. एक खरं आमचं आदिवासींचा आज खरोखर एक मोठं भाग्य आहे आणि या ठिकाणी आयोजकांचं सुद्धा आम्ही सर्व आयोजक आहोत इथे. सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानेन. आणि सर्व समाजाने तालुक्यातून उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि सर्व या ठिकाणी शाळांचे शिक्षक, सांस्कृतिक कार्यक्रम, चांगल्या पद्धतीचे आदिवासी पारंपरिक गीतं झाली आणि चांगले या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. तसंच सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रबोधनाचं या ठिकाणी माध्यमातून लोकांना प्रोत्साहन दिलं आणि लोकांनी भरभरून या ठिकाणी कार्यक्रम चांगला पार पाडला. आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.